गुड मॉर्निंग. आज आहे मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. सो सकाळी मी खूप लवकर उठले होते, म्हणजे 6 वाजता उठले होते. त्यानंतर मस्तपैकी रेडी झाले, साडी वेअर केली होती मी आज. सो त्यानंतर मस्तपैकी गाठी, नारळ, हार, साडी, दिवा, कडुलिंबाची पानं हे सगळं रेडी करून ठेवलं. त्यानंतर मस्तपैकी दाराला आंब्याचे पानं लावले, झेंडूच्या माळा लावल्या, दारात छानशी रांगोळी काढली. ॲक्च्युली काही प्रिपरेशन मी आदल्या रात्रीच करून ठेवली होती, कारण की मला जॉबला जायचं होतं आणि एवढ्या सकाळी उठून एवढ्या सगळ्या गोष्टी करणं इज नॉट पॉसिबल. सो मी रात्रीच काही प्रिपरेशन करून ठेवली होती आणि सकाळी उठल्यानंतरनं बाकीची राहिलेली प्रिपरेशन केली. सुंदर अशी रांगोळी काढली होती, त्यामध्ये शुभ गुढीपाडवा असं लिहिलं होतं. गुढी काढली होती, कलश काढला होता. त्यानंतर गॅलरीमध्ये सुद्धा, जिथे आम्ही गुढी उभारतो तिथे सुद्धा छोटीशी रांगोळी काढली होती. फुलांच्या माळांनी गॅलरीमध्ये डेकोरेशन केलं होतं की थोडंसं छान दिसावं. सो मस्तपैकी गुढी उभारली. त्यानंतर मम्मीनी पूजा केली. सगळ्यांनी छान असे ट्रॅडिशनल अटायर केले होते. सो आम्ही फोटोज काढले. त्यानंतर मी अशी काहीशी रेडी होऊन ऑफिसला गेले होते. ॲक्च्युली फॉर्मल वेअर करायला सांगितलं होतं, सो मी इंडो वेस्टर्न लुक केला होता. आज खूप जास्त क्रश होता, कारण की टोटल 35 ते 40 डिलिव्हरी होत्या. खूप लोड होता, खूप काम होतं. मी आत्ता न्यू आहे, बट स्टील तरीसुद्धा मला थोडंफार काम होतंच. सो खूप जास्त क्राऊड होता, लोकांची खूप जास्त एक्साइटमेंट होती. ॲक्च्युली त्यांच्या हॅपीनेसमध्येच आपला हॅपीनेस आपण मानायचा असतो, कारण की ते आपले कस्टमर्स असतात. आपल्यासाठी रोज आपण गाड्या विकत असतो, पण त्यांच्यासाठी ती एक गाडी घेणं आणि ती एक्साइटमेंट ती खूप मोठी गोष्ट असते. सो त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये आपण पण सेलिब्रेशन करायचं असतं. सो सगळेजण आपल्या फॅमिलीला घेऊन आलेले होते. खूप जास्त सेलिब्रेशन केलं होतं. खूप जास्त पेढे खाल्ले मी आज. हे आहेत माझे शिवराज सर, ते खूप जास्त चांगले आहेत. मी घरी आले, त्यानंतर मस्तपैकी बासुंदी पुरी खाल्ली. सो असा होता आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. शुभ